कारण असं आहे की ज्यावेळेस मेघना दिदी यांनी जनता दरबार घेतला होता, त्या जनता दरबारात आर्याची भाषा केली. तुझे तंगडे तोडतो, हातपाय तोडतो, तू माझा नातेवाईक नाही. माजी आमदार गजाननराव घुगे यांनी तुला मारतो, तुला बडतप करतो, बावनकुळे साहेबाकडे तुझी तक्रार करतो, सी एमकडे तुझी तक्रार करतो. पण मंत्री महोदयांनी कृपया करून या गोष्टीची दखल घ्यावी की खरंच जर मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई करावी, अन्यथा कुठली कारवाई करू नये ही माझी नम्र विनंती आहे. आणि जिल्हाध्यक्ष हे म्हणजे सतत वारंवार कार्यक्रम असला, काही असो, वाढदिवस असो, पैशाची मागणी करतात. माझ्याकडं कुठलाही प्रूफ नाही. दुसऱ्याचा मोबाईल आणून माझ्या कानाला लावतात. दुसरे लोक येतात आणि बोला म्हणतात दादांना, आणि माझ्यावर खूप अन्याय होत आहे. मी खूप भयभीत झालेला आहे. माझी नोकरी करण्याची, माझी आई वयोवृद्ध असल्यामुळं आई खूप टेन्शनमध्ये आहे. मी त्या दिवशी सिग्मा हॉस्पिटलला माझी जवळपास 200 BP झाला होता. मी खूप भयभीत आहे. आणि माजी आमदार गजाननराव घुगे यांनी माझ्यावर खूप प्रेशर आणलेलं आहे. माझ्या काही जर जीवाचं बरं वाईट झालं तर सर्वस्व जबाबदार माजी आमदार गजानन घुगे हे राहतील. माणसानं माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे, त्याच्याकडे असा प्रूफ कोणता आहे त्यांना आपण विचारा. की त्याने सांगितले की जीव मारायची धमकी दिली, मला माझ्या कुटुंबावर हे झाला, अत्याचार व्हायला, अन्याय व्हायला. त्यांना हे विचारा की माझा आणि त्यांचा परिचय सुद्धा नाही, मी त्यांना ओळखत सुद्धा नाही, माझा त्यांचा कोणता आतापर्यंत फोन सुद्धा नाही, प्रत्यक्ष बोलणं सुद्धा नाही. आणि 13/8च्या मिटिंगचा जे हवाला दिलाय, 13/8च्या मिटिंगमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 13/8ला हा पुरवठा विभागाची त्या ठिकाणी चर्चा सुद्धा झाली नाही. 13/8ला आमची चर्चा झाली ती वसमत झाली. कळमनुरीच्या सभागृहामध्ये पुरवठा विभागाची चर्चाच नाही झाली. त्याची प्रोसिडिंग तुम्हाला तहसीलदाराची प्रोसिडिंग पाहायला भेटेल. परंतु हा रवी गुठ्ठे जो नावाचा कार्यकर्ता कर्मचारी श्रेणी 2चा आहे, तो त्या ठिकाणी कर्मचारी महसूलचा आहे. परंतु त्याने त्या ठिकाणी महसूलचा त्या ठिकाणी असताना शेनगाव या ठिकाणी सुद्धा त्यानं गोदामकीपर म्हणून काम केलं. आणि त्याच्यानंतर त्यानं या ठिकाणी आपण पाहिलं असेल की आता सुद्धा त्याने त्या ठिकाणी कळमनुरीमध्ये सुद्धा त्याने गोदाम किपर म्हणून काम करतोय. गोदाम किपर काम करताना त्या ऑलरेडी 24 वर्षामध्ये पंकज चौधरी नावाचा पुरवठा अधिक विभागानं, आता महसूल विभाग आणि पुरवठा विभाग वेगळा झालाय, आणि गोदाम किपर म्हणून पुरवठा विभागानं पंकज लक्ष्मण चौधरी नावाचा एक कर्मचारी दिलेला आहे. त्याला 4 तहसीलदारांना न देता याला 4 कसा दिला म्हणून आम्ही या ठिकाणी चौकशी लावली. त्या चौकशीमध्ये कोणत्याही अधिकृत पत्र जर द्यायचं असेल 4, तर तहसीलदार अधिकार नाहीये, विभागीय आयुक्ताकडून परवानगी घेऊन त्याला द्यावा लागतो. आणि दिला तर तो श्रेणी नंबर 3चा कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी गेला. तर आमची मागणी ही आहे की त्याने त्या ठिकाणी कसा दिला तर त्याने 2 श्रेणीचा पगार महसूल खात्याकडून उचलला. महसूल खात्याकडून न उचलता त्याने पुरवठा विभागाने उचलायला पाहिजे होता पगार, आणि श्रेणी नंबर 3चा पगार उचलायला पाहिजे होता. पण त्याने श्रेणी नंबर 2चा पगार उचलला, पगार आहे महसूल खात्याकडून उचलला. म्हणून याच्यातून मी चौकशी लावली. आपण बघत असाल हे माझे पत्र आहेत बघा. यांनी असा अर्ज दिला की मी डबल पगार उचलली. माझं एकच म्हणणं आहे की डबल पगार कशी उचलणार मी? डबल पगार उचलणं शक्यच नाही. काय कारण असेल तुम्ही वारंवार तुमच्या विरोधात वारंवार का असायचं, मी कोणाची खोटं ऐकून घेत नाही, मी कोणाला हप्ता देत नाही, मी कोणाच्या वाढदिवसाला पैसे देत नाही. आणि माझी एकच मीडियाला नम्र विनंती आहे की खरंच शहनशाह करावी. ते हप्ते घेतात का नाहीत घेत, माझं काही जरी जायला चालत, पण मी शेवटी खरंच बोलणार. कोण हत्या घेतात? माजी आमदार गजाननराव घुगे तुमच्याकडून काय घेतलं? माझ्याकडून मागणी केली होती, दुसऱ्याच्या मोबाईलवर फोन दिला, माझ्या कानाला दिला. माझा भाचा शिवाजी मुंडे माझ्या जवळ होता आणि ते पैशाची मागणी केली मला. त्याच्यानंतर मी म्हणलं दादा मी पैसे देत नाही. कुठून देणार मी पैसे? कुठल्या कारणाचं पैसे मागितले होते? काय काहीतरी कार्यक्रम आहे, माझ्या कार्यकर्त्याला जगवून लागते, तुम्ही सगळे चोट्टे आहा, असं तसं बोलून खूप मला परेशान केलं. आता महसूल विभाग आणि पुरवठा विभाग वेगळा झालाय, आणि गोदाम किपर म्हणून पुरवठा विभागानं पंकज लक्ष्मण चौधरी नावाचा एक कर्मचारी दिलेला आहे. त्याला 4 तहसीलदारांना न देता याला 4 कसा दिला म्हणून आम्ही या ठिकाणी चौकशी लावली. त्या चौकशीमध्ये कोणत्याही अधिकृत पत्र जर द्यायचं असेल 4, तर तहसीलदार अधिकार नाहीये, विभागीय आयुक्ताकडून परवानगी घेऊन त्याला द्यावा लागतो. आणि दिला तर तो श्रेणी नंबर 3चा कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी गेला. तर आमची मागणी ही आहे की त्याने त्या ठिकाणी कसा दिला तर त्याने 2 श्रेणीचा पगार महसूल खात्याकडून उचलला. महसूल खात्याकडून न उचलता त्याने पुरवठा विभागाने उचलायला पाहिजे होता पगार,
आणि श्रेणी नंबर 3चा पगार उचलायला पाहिजे होता, पण त्यांनी श्रेणी नंबर 2चा पगार उचलला, पगार आहे महसूल खात्याकडून उचलला. म्हणून याच्यातून मी चौकशी लावली. आपण बघत असाल हे माझे पत्र आहेत बघा. माझं पहिलं पत्र त्या ठिकाणी पाहिलं असेल तुम्ही, त्यामुळे 26/8 त्या ठिकाणी पत्राचा पाठपुरावा करतो. मी 26/8 एक पत्र दिले, त्या ठिकाणी 14/9 माननीय बावनकुळे साहेबाचं पत्र दिले, त्याच्यानंतर मी पुन्हा 14/10 या ठिकाणी पत्र दिले, त्या ठिकाणी पुन्हा मी 11/12चं पत्र दिले आणि पुन्हा मी 15/12चं पत्र बावनकुळे साहेबाच्या सहीनिशीच कारवाई करावी म्हणून या ठिकाणी दिलेले. पण मी एवढे पत्र देऊन माननीय जिल्हाधिकारी महोदयांना पत्र दिले, त्या ठिकाणी पुढाधिकारी पत्र दिलेत, माझ्या पत्राचं एकही उत्तर याने दिलेलं नाही. म्हणून त्या ठिकाणी बावनकुळे साहेबाचं पत्र दिल्याच्या नंतर माननीय जिल्हाधिकारी महोदयांना मला बोलवलं आणि त्या ठिकाणी की तुम्ही संबंधित या ठिकाणी चर्चा ॲडिशनल कलेक्टर संघ करा. मागच्या आठवड्यात आम्ही माननीय आपले मी जवळपास 3 ते 4 महिने झाले मी शांत बसलेला आहे. त्यांनी वारंवार 3 वेळास माझ्यावर अर्ज केले आहेत आणि कलेक्टर साहेबांना किंवा डेप्टी कलेक्टर साहेबांना असं म्हणत आहे की जर तुम्ही त्या गुठ्ठेला जर पाठीशी घालत असले तर मी एखाद्याची नोकरीसुद्धा घालू शकतो आणि त्या गुठ्ठेला घातल्याशिवाय मी शांत बसणार नाही. पण दादा मंत्री महोदय बावनकुळे साहेब हे खूप काम चांगले करत आहेत. आपलं भाजपा सरकार आहे, खूप चांगले काम करत आहेत. पण हे असा जिल्हा अध्यक्ष आणि त्रास देत आहेत, याची कुठेतरी दखल घेतली पाहिजे. मुख्यमंत्री बावनकुळे साहेब, आपले चव्हाण साहेब यांनी खूप माझी म्हणजे अशी कळकळीची विनंती आहे की म्हणजे मी खूप भयभीत झालेला आहे. माझं कधी काय होईल, हे आमदार काय करतील काही सांगता येणार नाही. माजी आमदार गजानराव घुगे यांनी माझ्या प्रत्येक नातेवाईकाकडं तक्रार करत आहे की मी याचे हातपाय तोडून टाकतो, याला मी संपवणार, मला बडतर्फ करणार. नम्र विनंती आहे, मला बडतर्फ करा, असं काही पण करा. हे न बोलता तर माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करत असतील तर याच्यामध्ये माझा खोटा गुन्हा त्यांनी कसा दाखल करायची सखोल चौकशी व्हावी आणि आता दोघांची चौकशी करा, माझी आणि त्याची चौकशी दोघांची करा आणि त्याच्या जो कोणी दोषी असेल त्याच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करा अशा ठिकाणी मागणी करणार आहे. माझी पार्श्वभूमी जर कोणी बघितली तर माझ्यावर आतापर्यंत एसी सुद्धा केस नाही. माझ्यावर एकही राजकीय जर विचार केला तुम्ही तर फक्त मी आंदोलनाचे माझ्यावर गुन्हे असतील, रस्त्यावर रोको किंवा आंदोलन केलं असेल, पण माझ्यावर कोणत्याही प्रकारचा आजपर्यंत कोणताही गुन्हा आजपर्यंत कोणी झालेला नाही. पण हा गुन्हा माझ्यावर करत असतील, मी एक व्यापारी जिल्हाध्यक्ष म्हणून आहे, मी हिंगोली जिल्ह्याचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आहे, मी त्या ठिकाणी काम करतो. एकही गुन्हा जर माझ्यावर पुण्यात शिवसेनेमध्ये काम केलं, मी आमदार असताना काम केलं, आज भारतीय जनता पार्टीचा 15 वर्ष 12 वर्ष काम करतो, माझ्यावर कोणताच गुन्हा नाही. हा खोटा गुन्हा दाखल करून मला जर कोणी जनतेचे न्याय मागण्याकरता थांबवण्याचा प्रयत्न करत असेल आणि याच्या मागे पाठीमागं कोण असेल तर त्याने भूल ही चूक करू नये. याच्यापेक्षा मी काम करणार, माझे प्रश्न मी विचारणार, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडणार आणि चुकीचे माणसं जे काम करत असतील त्या चुकीच्या माणसाला रोख लावण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष म्हणून मी कुठेही थांबणार नाही. असे कोणी भ्रमात राहू नये की मी या ठिकाणी गुन्हा दाखल केला म्हणून मी काही विचारपूस करणार नाही, मी कोणाला काही बोलणार नाही. मी निश्चित जाब विचारणार, खोटं काम करणारा जाब विचारणार, पत्र देणार, त्याची चौकशी करायला लावणार आणि त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्याकरता जो मी प्रस्ताव पाठवला माननीय बावनकुळे साहेबांच्या सहीनं तो उद्या मी त्या ठिकाणी